पण आमचं असं मत आहे की पृथ्वी पैशाभोवती फिरते. तुमचं जर कल्याण करायचं असेल, तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल, तुम्ही राजाच्या जवळ जा. राजा हा देव. जगाच्या मालकाला एवढी एवढी पूर्णाची पोळी करता आणि तुमच्या मालकाला मात्र तवाभर करता. का बरं असं करता? कारण तुम्हाला पक्क माहिती आहे की हा देव निवत खात नाही. कारण तो कशाचा आहे? अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. सुख आणि पैसा याची रिलेटिव्हिटी संबंध आहे. मी आपल्याला सांगतो की मी माझ्या मनामध्ये आत्महत्या करण्याचे विचार, उत्तम प्रकारचा व्यवहार करून तुम्ही धन कमवा. अभंगच लिहिला स्वतंत्र, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. सोनन माती आम्हाला सांगितलंय. कीर्तनकाराच्या बोटात अंगठ्या नाही दिसल्या पाहिजे, गळ्यात लाकीटन ब्रासलेट नाही दिसले पाहिजे. तुकोबारांनी त्यावेळेस शब्द लिहिलाय, अभंग लिहिला की हे जर तुमच्या अंगात गुण असतील तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसा येईल. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये नशीब शब्दच नाही, त्यांच्या गाथ्यामध्ये शब्द हे प्रारब्ध. परमार्थामध्ये आणि आमच्या वारकरी तत्वज्ञानामध्ये सुख नाही शब्द, आनंद शब्द आहे. सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे दुःख, आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा व्हिज्युअलायझेशन म्हणजे ती तुम्ही आता काय होणार आहे ते हे करा. तुकाराम महाराजांनी ते सांगितलंय.